आता आपल्या नातवाला राज्याभिषेक करावा आणि आपण देखील स्वर्गारोहणाची तयारी करावी. आणि राजा परीक्षिती तो उत्तरेचा पुत्र जो होता ना बघा, ज्याचं भगवान परमात्म्याने गर्भामध्ये रक्षण केलं होतं, कारण गर्भामध्ये ब्रह्मास्त्र सोडलं होतं ना अश्वत्थाम्याने. भगवान परमात्म्याने सूक्ष्म रूप धारण केलं आणि गर्भामध्ये प्रवेश केला आणि अगोदर त्याला पुन्हा जिवंत केला परीक्षितीला. आणि परीक्षितीला जिवंत केल्यानंतर त्याला परीक्षितीला कुठं देवाचं दर्शन झालं? गर्भामध्ये, कारण सूक्ष्मरूप धारण करून गेले होते म्हणून त्याचं नाव, त्याने गर्भामध्ये देवाचं परीक्षण केलं म्हणून त्याचं नाव काय पडलं? परीक्षिती. आणि मग तो उत्तरेच्या ठिकाणी तो जन्माला आला आणि तो मोठा झाल्यानंतर मग त्या धर्मराजांनी आणि पांडवांनी त्याला राज्याभिषेक केला आणि स्वतः मात्र ते आता स्वर्गारोहणाची तयारी करतील. परंतु त्या अगोदर आता हे महाभारताचं युद्ध समाप्त झाल्यानंतर काही दिवस धृतराष्ट्र होता ना, तो धृतराष्ट्र आपल्या पुतण्यांजवळ राहू लागला आणि द्रौपदी स्वयंपाक करायची आणि स्वयंपाक केलेला कोण खायचा? धृतराष्ट्र आणि गांधारी. मग विदुर काका आले आणि विदुर काका म्हणताय की दादा, अहो तुमच्या जीवनाला धिक्कार असो, तुमचं जीवन कुत्र्यासारखं आहे म्हटलंय. ज्या पांडवांच्या सोबत तुम्ही अन्याय केला, कुठला त्यांचा दोष नसताना, अर्ध राज्याच्या अर्ध्या संपत्तीचे ते मालक होते असताना तुम्ही त्यांच्या सोबत अत्याचार केलेला आहे. परंतु ज्या भीमाने प्रतिज्ञा केली आणि तुमच्या 100 पुत्रांचा काय केला? वध केला आणि तो तुम्हाला डबा आणून देतो जेवणाचा आणि तुम्ही तो भक्षण करताय, तुमच्या जीवनाला धिक्कार असो. त्यावेळेला मग विदुर काका यांच्या सोबत सप्तश्रोता तीर्थावर जाऊन बघा 5 दिवस पर्यंत तिथं राहिले. ते पर्यंत बोललेलं आहे ना. मग कोणी जाऊन आला असेल तर त्यांना माहीत असेल ते. तर त्यावेळेला विमान आलेलं आहे, ते देवाचे पार्षद घेऊन आले हरिदास. त्यावेळेला ते बघितलं मागे तर द्रौपदी नाही, नकुल सहदेव नाही, भीम आणि अर्जुन नाही, म्हटले फक्त मी आणि एक कुत्र. मग म्हटले हरिदासांनो, मी या विमानामध्ये बसेल, परंतु माझ्या अगोदर कोणाला बसवा? म्हणे या कुत्र्याला. म्हणजे त्या धर्मराजाच्या युधिष्ठिराच्या सांगण्यावरून कुत्र्याला पहिले बसवावं लागलं. आणि नंतर धर्मराजाने पाय टाकला एक आणि दुसरा पाय टाकणार तितक्यामध्ये धर्मराजाचा काय घडाला? अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. अंगुष्ठ गेलेला आहे कशा करता? एकदा नुसत्या अर्धवट खोटं बोलले. तुम्ही आता ऐकलं अश्वत्थामा नावाचा, अश्वत्थामा हाताहा, अश्वत्थामा याच्यामध्ये थोडं बोलण्यामध्ये, हाताहा म्हणण्यामध्ये थोडासा फक्त विलंब केलेला आहे. तेवढं बोलण्याने धर्मराजाचा अंगठा गडून पडला. तर आपण तर नित्य रेटून खोटे बोलणारे आहे. आपलं काय काय गडी पडीन. मी तर म्हणतो काही शिल्लक राहणार नाही, मला वाटतं सगळे गडी जाईल अशी परिस्थिती आपली आहे, तुमची आमची. आता भेटण्याकरता ते पुन्हा कुरुक्षेत्रावर आलेले आहे. भीष्माचार्य शरपंजरी पडलेले होते आणि भीष्माचार्यांनी धर्मराजाला युधिष्ठिराला बघा अनेक प्रकारचं ज्ञान सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये विष्णू सहस्रनाम देवाचे 1000 नावं सांगितले. जी विष्णू सहस्रनाम म्हणतो ना आपण, भीष्माचार्यांनी शरपंजरी बाणाच्या शय्येवर पडले असताना जे ज्ञान सांगितलं ते म्हणजे विष्णू सहस्रनाम. यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. वैशंपायन उवाच श्रुत्वा धर्मान शेषेन
पावनानि च सर्वशः युधिष्ठिर शान्तनवं पुनरेवाभ्यभाषत युधिष्ठिर उवाच किमेकं दैवतं लोकी किं वाप्येकं परायणम्. तर हे विष्णू सहस्रनाम जे आहे ना आपण म्हणतो ते हे सर्व ज्ञान म्हणजे 1000 नावं सांगितलेले आहे. ते म्हणजे भीष्माचार्यांनी देवाची 1000 नावं सांगितले आहे. हां, एवढ्या 1000 नावं तर आपण काही घेऊ शकत नाही. आणि असा मग आता हा राजा परीक्षिती हा राजा झालेला आहे. आणि राजा झाल्यानंतर आता भगवान श्रीकृष्णाच्या अनेक कथा त्याने कथानक ऐकलेले आहे. परंतु एकदा हा दिग्विजय करीत असताना बघा याने असं दृश्य बघितलं की एक गाय आणि एक बैल यांना लातांनी प्रहार करणारा एक शूद्र आणि राजाचं त्याने वेश घेतलेला होता. परंतु आता तो जो बैल होता ना तो बैल होता धर्म आणि जी गायच्या रूपाने होती तो कोण होती? पृथ्वी होती. आणि बघा आता तयारी बरं आता मग बघा आता पुढे आता आणि कलियुगाला आणण्याकरता 4 ठिकाणं दिले. 4 ठिकाणं त्याला कमी पडले. त्याने पुन्हा मागितले तर मग त्याला राहण्याकरता अजून एक ठिकाण दिलं ते म्हणजे सोनं. आणि बघा महाराजा एक दिवशी वनामध्ये शिकार करण्याकरता रथ त्याने सज्ज केला आणि रथावर आरूढ वनामध्ये आला. वनामध्ये आल्यानंतर याने जो मुकुट होता ना तो मुकुट सोन्याचा घातला होता. सोन्याचा मुकुट जो होता ना तो मुकुट होता जरासंधाचा. आणि त्या माणसाचं म्हणून आता विचार करायचं काही म्हणतात तुझी साडी चांगली आहे अरे पण त्याचे गुण चांगले असले तर घाल तिची साडी. काही म्हणता मला टोपी देणार आहे बाबा म्हणे तुझी टोपी मला घालण्याकरता पण टोपी घाल बाबा परंतु त्याचं गुण पाहून टोपी घाल. कारण त्याची जे या डोंबल्यामध्ये या डोक्यामध्ये ज्याचे विचार चांगले असले तर चांगले येतील आणि वाईट विचाराचा असला तर म्हणून ते जरासंधाचा मुकुट घालून हा राजा परीक्षिती वनामध्ये गेलेला आहे. परंतु तिथं त्याला काही तर त्याने बघा शिकार करण्याचा त्यांचा छंद होता राजा लोकांचा. परंतु त्याला काही त्याच्याबद्दल त्याला शिकार काही करताच आली नाही. परंतु तो उन्हाळ्याची दिवस असल्यामुळे दमला थकला आणि त्याला तहान लागली. तहान लागल्यानंतर पाणी शोधतोय इकडे शोध पाणी तिकडे शोध पाणी. शेवटी त्याला एक आश्रम दिसला आणि त्या आश्रमामध्ये शमीक मुनी असे ध्यानस्थ बसले होते. शमीक ऋषी असे ध्यानस्थ बसले असताना त्याने बघितलं आणि शमीक ऋषी आता समाधी अवस्थेत. त्याला वाटलं माझा अपमान केला या ऋषीने. मी बोलून देखील माझ्यासोबत बोलला नाही. मी कोण आहे? मी राजा आहे. बघा धार्मिक राजा परंतु धार्मिक असणारा सत्यवान राजा असणारा परीक्षिती पांडवांचा वंशज असून परंतु तरी देखील त्याने तो मुकुट परिधान केल्यामुळे त्याची बुद्धी भ्रमिष्ट झाली. आणि त्याने काय केलं या ऋषीने मला बघून डोळे मिटून ठेवले म्हणून आता मी याला शासन करतो. आणि त्याने मेलेला सर्प होता तो बाणाच्या आकारावर उचलला आणि त्या शमीक मुनींच्या गळ्यामध्ये अटकवलेला आहे. तो सर्प गळ्यामध्ये अटकवल्यानंतर मग तो राजा तर निघून गेला तणफण करत. आणि निघून गेल्यानंतर मग आमच्या महाराजांनी मला लगेच मस्त की ऋषी बी तयार करून टाकले पद्धतशीर. महाराजांनी एकदम झाकी पद्धतशीर केलेली आहे आणि अल्पशा वेळेमध्ये केले अजून त्यामध्ये
अरे शमिक ऋषी असे ध्यानस्थ बसले असताना त्या ऋषींच्या गळ्यामध्ये बघा या राजा परीक्षितीने तिथं मेलेला सर्प होता तो उचलला आणि त्या शमिक मुनींच्या गळ्यामध्ये अटकवलेला आहे आणि तो राजा तिथून निघून गेलेला आहे. त्यानंतर राजा निघून गेल्यानंतर राजाने तो मुकुट उतरवला घरी जाऊन. तर राजाची सर्व जी काही बुद्धी होती ती स्वांतना ठिकाणावर आलेली आहे. राजाला पश्चाताप होऊ लागला की आपण ऋषीचा अपराध केलेला आहे. ऋषींचा पुत्र होता ना तो ऋषींचा पुत्र तिथं आला. त्याचं नाव होतं शृंगी आणि शृंगीने बघितलं की माझ्या पिताश्रींच्या गळ्यामध्ये असा मेलेला सर्प ज्याने अटकवलेला आहे त्याला आजपासून 7व्या दिवशी त्याला तक्षक नावाचा सर्प दंश करेल आणि तो त्या तक्षक नावाच्या सर्पाच्या दंशाने त्याला मरण येईल असा शाप त्या शमिक मुनींच्या पुत्राने शृंगीने दिलेला आहे. परंतु त्याचे जे पिताश्री होते शमिक मुनी ते समाधीमधून जागृत झाले आणि शमिक मुनी जागृत व्हा आणि ते बोलू लागले पुत्रा अरे शृंगी अरे तू काय केलं म्हटले. अरे जो राजा असतो तो प्रजेकरता माता पित्यांच्या समान असतो आणि त्या राजेला तू शाप देऊन टाकला. म्हटले आता एक काम कर दूताच्या द्वारे त्या राजाला सांग म्हटले की तुम्हाला शाप देण्यामध्ये आलेला आहे की माझ्या पिताश्रींच्या गळ्यामध्ये तुम्ही मेलेला सर्प अटकवला आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला शाप देऊन टाकलेला आहे की आजपासून 7व्या दिवशी तक्षक सर्प दंश करेल आणि तुम्हाला मृत्यू येईल असं राजाला सांगितलेलं आहे दूताच्या द्वारे. आता दूताच्या द्वारे समजल्यानंतर राजाला की 7व्या दिवशी मरण येणार आहे. बसून जा त्यांना बसण्याकरता काय खुर्च्या देऊन टाका. आता बसले बी तर चालेल. आता राजाला समजलं तर ऐका राजाला देखील परीक्षितीला पश्चाताप झाला की तो मुकुट ज्या वेळेला उतरवला सोन्याचा, कारण मी तुम्हाला अगोदर सांगितलं तो मुकुट कोणाचा होता जरासंधाचा आणि जरासंध हा दृष्ट बुद्धीचा होता. म्हणून जसे त्याची बुद्धी दृष्ट असल्यामुळे त्याचे दृष्टगुण त्या मुकुटामध्ये उतरलेले होते आणि त्याचा परिणाम राजावर परीक्षितीवर देखील झालेला आहे. अशा प्रकारची हे आजचा देखावा आपला. आणि मग राजा परीक्षितीने ज्यावेळेला त्या दूताच्या द्वारे त्या शृंगीने आणि शमिक ऋषींनी त्या राजाला सांगितलं त्यावेळेला मात्र समजलं की 7व्या दिवशी आपल्याला मृत्यू येणार आहे. आपण काय करता. अहो आम्ही लहान होते त्यावेळेला आम्ही ऐकलं होतं की यान पडणार आहे. तर आपल्या लोकांनी काय केलं होतं माहिती आहे एकदम मला यान पडणार आहे म्हणून वडे भज्यांना भजे करून टाक म्हणजे आपल्याला आपल्या पित्त आपण काय करायचं वड्यांची डाळ टाका यान पडणार आहे आपण खाऊन घ्या पिऊन घ्या अशी बघितल्या. परंतु त्या राजाला समजलं की मला 7व्या दिवशी तक्षक सर्प दंश करेल तर मला मृत्यू येणार आहे. त्याने काय काय केलं बघा. अन्न पाणी वर्ज्य केलं अनशन व्रत धारण केलं आणि तो सरस्वती नदीच्या तटाकी आलेला आहे. सरस्वती नदीच्या तीरावर आणि दर्भासनावर बसला म्हणजे दर्भाचा आसन दर्भाच्या काड्या त्यांनी बनवलेलं आसन त्या आसनावर उत्तरेकडे तोंड करून बसलेला उत्तराभिमुख आणि तो बसल्यानंतर त्याला कथा सांगण्याकरता श्री शुकाचार्य महाराज वेद व्यासांचे पुत्र असणारे शुकाचार्य महाराज कथा सांगण्याकरता तिथं आलेले आहेत. आणि अशा प्रकारचा आजचा हा प्रथम स्कंद काय झाला इथं समाप्त झाला. बसा कर तेरी मूर्ति मन में बसा कर
तेरी मूर्ति, उतारो मैं गिरधर तेरी आरती, उतारो मैं गिरधर तेरी आरती। बसा कर तेरी मूर्ति, बसा कर तेरी मूर्ति, उतारो मैं गिरधर तेरी आरती, उतारो मैं गिरधर तेरी आरती। करो न करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, भव में फंसी नाव मेरी तार दो भगवन। करो न करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, भव में फंसी नाव मेरी तार दो भगवन। ये दर्द की दवा तुम्हारे पास है, दर्द की दवा तुम्हारे पास है। ये जिंदगी दया की यही भीख मांगे, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारूं मैं गिरधर तेरी आरती। मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारूं मैं गिरधर तेरी आरती। तुझसे क्या मैं यही सोचूं भगवन, जिंदगी जब तेरे नाम कर दूं अर्पण। मांग तुझसे क्या मैं यही सोचूं भगवन, जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण। हे मांग तुझसे क्या मैं यही सोचूं भगवन, जिंदगी जब तेरे नाम कर दूं अर्पण। मांग तुझसे क्या मैं यही सोचूं भगवन, जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण। हे सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा। हे सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा। हे चिंता है प्रभु यह संसार की, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारूं मैं गिरधर तेरी आरती। मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारूं मैं गिरधर तेरी आरती। तेरी महिमा गाय संत गणे जा, नारद गुणगान करे छेड़ विनाता। तेरी महिमा गाय संत गणे जा, नारद गुणगान करे छेड़ विनाता। हे वेद तेरी महिमा गाय संत करे जा, नारद गुणगान करे छेड़ विनाता। वेद तेरी महिमा गाय संत करे ध्यान, नारद गुणगान करे छेड़ विनाता। हे भक्त तेरे द्वार करते हैं पुकार, भक्त तेरे द्वार करते हैं पुकार। हे भक्त तेरे द्वार करते हैं पुकार, भक्त तेरे द्वार करते हैं पुकार। हे दास भगवान गाए तेरी आरती, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारो मैं गिरधर तेरी आरती। मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारो मैं गिरधर तेरी आरती, उतारो मैं गिरधर तेरी आरती, उतारो मैं गिरधर तेरी आरती। कापूर लावा सदा वदन्तं विद्यारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। काली लोटांगण वंदीन चरणन छोड़न पाइन रूप तुझे राम प्रेम अलिंगन
पूजन भावे वायुन हरे नाम त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विचारो त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन वा बुद्धेन वा प्रकृति वा करोमि यज्ञं सकलं नारायणाय जपय अजतं केशवं नारायणं कृष्णनामं वन्दे श्रीरामानो भूमिका वल्लभ जानकी नायकं रामचंद्र हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय सद्गुरु श्री झेंडूजी महाराज की सद्गुरु सकाराम महाराज की जय सगळ्यांनी हात वरती करा जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम सगळ्यांनी म्हणा राधे 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 आवाज राधे राधे राधे